तिसरा महत्त्वाचा कन्सर्न म्हणजे आत्ता आपल्याकडं जेवढा आपला स्टॉक बफर स्टॉक असतो फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडं तांदळाचा, त्याच्यात चौपट तांदूळ शिल्लक आहे आणि हा मेजरली बासमती राईस आहे. कारण रमजानचा महिना असेल तर आखाती देशांमध्ये भारत सगळ्यात मोठा तांदूळ निर्यात करतो, तर त्याची पूर्णपणे आता निर्यात थांबलेली आहे. आपल्याला माहिती आहे की फळांची पण मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातनं निर्यात होते आखाती देशांमध्ये आणि आत्ता या महिन्यात तर ती मोठ्या प्रमाणावर होत असते. तर आत्ता जो तुमचा बफर स्टॉक असतो त्याच्या चौपट तांदूळ शिल्लक आहे आणि तो जो गव्हाचा बफर स्टॉक असतो त्याच्या जागी ठेवलेला आहे. कारण अजून नवीन गहू बाजारात आलेला नाही. आत्ता साधारणतः गव्हाची कापणीचा पिरियड साधारणतः सुरू होईल. मार्च एप्रिलमध्ये गहू तो पूर्णपणे बाजारात येईल. त्यानंतर तांदूळ आणि गव्हाच्या किमती ठेवणं म्हणजे शेतकऱ्यांच्या हिशोबाने त्या व्यवस्थित राहणं, स्थिर राहणं हे सगळ्यात मोठी कसरत असणार आहे आणि त्या तांदळाचं काय करायचं हा सगळ्यात मोठा कन्सर्न आपल्यासाठी असणार आहे.